मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. वर्तमानपत्रे ही समाजातील एक महत्त्वाची संस्था असून लोकांपर्यंत जाऊन पोचण्याचे तिच्यात सामर्थ्य आहे. शिवाय वर्तमानपत्रे म्हणजे चर्चामंडळच होय. समाजात विचारांची देवाणघेवाण करण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे स्वतंत्र वर्तमानपत्र हे एक प्रभावी साधन आहे. समाजात लाखो लोक आपले विचार मांडण्यास असमर्थ असतात, त्यामुळे ते वर्तमानपत्राकडे धाव घेतात. यासाठी वर्तमानपत्र म्हणजे विश्वस्त मंडळ आहे असे समजले पाहिजे, कारण ते लोकांच्या वतीने आणि लोकांच्या हितासाठी कार्य करीत असते. लिहिलेला मजकूर समाजात बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे, परंतु आपल्या समाजात त्याच्या प्रभावाला मर्यादा आहेत. असे असले तरी राजकीय कार्यकर्ते, कायदे करणारे आणि प्रशासक यांना माहिती पुरविण्याचे वर्तमानपत्र हे एक महत्त्वाचे साधन असून धोरण आखताना त्यावर वर्तमानपत्रातील विचारांचा बराच प्रभाव पडतो. प्रसिद्ध पत्रकारांनी सुचविलेल्या आचारसंहितेशी विसंगत अशा रीतीने वर्तमानपत्रकारांना काम करण्यास काही हितसंबंधी लोक भाग पाडतात. हे लोक धूर्त असतात आणि त्यांना हाताळणे कठीण असते. वर्तमानपत्रे हा भारतीय समाजाचा भाग आहे. आचारसंहितेचा स्वीकार करणे म्हणजे मूलभूत नीतितत्वाचा स्वीकार करणे हे होय. वर्तमानपत्रे ही समाजाच्या अग्रभागी असली पाहिजेत आणि त्यांनी समाजापुढे अनुकरण करण्यासाठी आदर्श ठेवला पाहिजे. समाजातील उणिवांच्या बाबतीत वर्तमानपत्रे नेहमी तात्विक भूमिका घेतात. वर्तमानपत्रे अग्रलेख आणि लेख प्रसिद्ध करून समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य करतात. दररोजच्या घटनांशी संबंधित प्रश्नांव्यतिरिक्त विचारांना चालना देण्याचे महत्त्व किती हे ओळखले पाहिजे. भाष्यकार म्हणून आणि मूलभूत प्रश्नांवर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ म्हणून वर्तमानपत्राला महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची असते. मार्च-एप्रिल महिन्याचा कालावधी म्हणजे विद्यालयीन, महाविद्यालयीन परीक्षांचा कालावधी असल्याने तदअनुषंगाने प्रसिद्ध होणारे विविध लेख म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षांविषयी भय नव्हे तर अभय देणारे ठरतात. म्हणूनच या लेखातून परीक्षेची भीती न वाटता प्रीती वाढते. अशा या अनेकविध समाजाच्या प्रबोधनपर लेखाबाबत व शासकीय प्रशासन सुधारण्याच्या बाबत वर्तमानपत्रे ही खुल्या समाजाचे अस्तित्व असल्याने शासनाकडून वर्तमानपत्रांना आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे.